गुलाम आहे थोडं, स्वभावाने गुलाम आहे पण कामाला खास. मग मार्का बैल आऊत चांगलं वडीत असेल तर आम्हाला काय हरकत आहे? काय प्रत्येकाकडे एक एक गोष्ट असते, पण झाटपाळायला चांगला आहे. त्याने एवढं कोण करायला वेगळं, कोणाला वेळ आहे का भाऊ? एका दिवसात 32 लग्न करतात लोक. राम राम लोकांना वेळ आहे का ह्या जगात? आता हे उगत माझं मशीन चांगलं आहे म्हणून लोक तारीख घेणार. म्हणजे 2-4 रात पडल्यावर लोक काल तारीख घेतली. लोक ती हवा जायला लागली, उरफाट बोलायला लागले. लोकांना तुमचं काय घेणं? लोक फक्त तुम्हाला वापरून घेणार, सोडून देणार. आणि आपण काय म्हणतो, माझ्यावर लोकांचं प्रेम आहे, निवांत झोप. आणि झोपेत आठव लोकांचं काय. लोक फक्त तोंडावर बोलत नाही, पण माग पुढं काम दाखवल्याशिवाय समाज येतो त्यांना. का त्यांचं तुम्हाला काय घेणं? एक वाक्य सांगा, चारित्र्य संपन्न जीवन जगणं हे सुद्धा आजच्या काळात त्रासदायक आहे. आता ही माणसं ठाकरे साहेबांवर श्रद्धा असणारी आहे, छत्रपतींवर श्रद्धा असणारी माणसं आहे. राजकारणात जर चाकोरीतून गेलो त्यांना त्रास होतो. कलियुगामध्ये तुम्ही जर धर्माच्या बाजूने जास्त चालले तर तुम्हाला विरोध करणाऱ्यांची संख्या वाढते. कारण लोकांना धर्मांच्या विरोध वागणारी माणसं लागतात, धर्माला चिकटणारी माणसं लागत नाही. मला हलक्या हाती लोक 1000 शिवाय देतात दिवसभर अशा सहज. पण मी सहज, मला काय फरकच पडणार. मी जसाच्या तसा धर्माचे पालन यांनी ठाकरे साहेबांच्या विचाराला वाहून घेतलेला आहे. आणि वाहून घेतलेला माणूस वाहत्या प्रवाहात वाहत जात नाही. जो माणूस वाहून घेतो ना, वाहून, तो वाहत जात नाही. त्याला गॅरंटी आहे. काय तुम्हाला देव का मिळत नाही त्याचं उत्तर झालंय आपल्याला काय नाही. बरोबर, ज्ञान नाही. ज्ञान का नाही? हे गाव आहे, हे गाव आहे. ह्या गावचा पोलीस पाटील मन आहे, या गावचा तंटा मुक्ती अध्यक्ष मन आहे, या गावचा लोकयुक्त सरपंच मन आहे, आणि ह्या गावचा कारभारी मन आहे. या अख्खं गाव कोणत्या ताब्यात? बोला बोला. मनाशी. पण तो थोडा नादी आहे. मन त्याला एक प्रियशी आहे, आणि प्रेशी ह्याच गावात आहे. गल्लीतल्या गल्लीत लपलाय. तोही राहिला ह्याच गावात आहे, आणि ती राहिला ह्याच गावात आहे, आणि तिचं नाव आहे इच्छा. लोक गाजवा. काय नाव आहे तिचं? हजर आहे तुम्ही. इच्छा. आता ही पडली त्याच्या प्रेमात, आणि तो पडला याच्या प्रेमात. मन म्हणतंय माल घाल, इच्छा म्हणते निवडणूक होऊ दे. मन म्हणतंय अभ्यास कर, इच्छा म्हणते झोपून घे. मन म्हणतंय व्यायाम कर, इच्छा म्हणते थंडी वाढ. दोघांनी केलाय तमाशा. कुणी कुणी गेलं बाबा. मन आणि इच्छा, आणि तिच्यात तिला माहीतच नाही हा गडी नको सके. बॉम्बाचं कीर्तन. मन, आता तिला बाळ होईल का? नाही. तिला बसला धोका. कोणाकून? मनाकून. मग आता सगळ्या मुली उत्तर द्या कीर्तनातल्या. तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिलाच, मुलं धोका देत नाही. मुलं कधीच धोका देत नाही. पोरांच्या बाजूने मी आहे, पोरं धोका देत नाही. पोरं का धोका देत नाही? मिळतच नाही तर देतील मला. मिळाली तर धोका देतील ना.
तर रेंज गेली, काहींची रेंज, काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसत, काहींचं मंगळवारी लग्न झालं, गुरुवारी नवरी गायब. आता हिला बसला धोका, कोणला? बॉम्बाला, इच्छेला, कुणाकून? मानाकून. आता मुली उत्तर द्या, तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिलाच, देत नाही पोरगा धोका, पण समजा दिला, तर तुम्ही ही गोष्ट सांगाल कोणला? आईला सांगू शकत नाही, बापाला तर वारा लागून देते, भावाच्या तर कानाला खडा नाही, तुम्ही सांगणार कोणला? मैत्रिणीला. करेक्ट, असा सपोर्ट अभ्यास कर. मैत्रिणीला. आता हे गेले तिच्या मैत्रिणीला सांगायला, कोण? इच्छा. आणि तिच्या मैत्रिणीचं नाव आहे माया. तर आपल्या आजमध्ये प्रियकर कोण आहे? मन. प्रियशी कोण आहे? इच्छा. तो निघाला न पुसत, तिला बसला धोका, ती कोणा सांगायला गेली? मायला. आणि हा सगळा तमाशा कोणचा आहे? मायेचा. कोण कोणचा बाप आहे? आता मुलगा मला आहे, माझ्या बरोबर मला काय समज? मी फक्त त्याचा बाप आहे. त्याचं नशीब वेगळं, संचित वेगळं, क्रियमान वेगळे, प्रारब्ध वेगळे, आवड वेगळे, केसाची स्टाईल वेगळे, कपडे घालायची स्टाईल वेगळे, त्याचं माझं काहीच सारखं नाही. काय उद्या मी कमवलेली इष्टो तो ऐकू शकतो, किंवा सासरवाडी राहायला जाऊ शकतो, किंवा एखाद्या दिवशी लाईट बंद करून माझा काय काम करू शकतो. काय तुम्ही काय एक वाक्य नाही का? तुम्ही संचित बदलू शकत नाही. वाक्य ऐकायचं ना, तुम्ही फक्त एकच करू शकता, मुलगा बर्बाद होऊ नये म्हणून त्याच्यावर चांगले संस्कार करू शकता, बाकी काहीच करू शकता. तुम्हाला जर त्याला चांगले संस्कार केले तर तो बर्बाद होऊ शकत नाही. आपली एवढीच जबाबदारी आहे, मुलगा वाया जाऊ नये एवढीच. त्याला नोकरी लागेल तो प्रश्न फार लांब आहे, त्याची कॅपॅसिटी पाहिजे. त्याला 7% मार्क आहेत 12वीला, आणि तू मेडिकलला घालायला निघलाय त्याला, मग त्याला माणसं मारायचं, डॉक्टर करायचं आहे का? तुला कोणत्या मेडिकलला घालायचंय? त्याला 60% वाला मेडिकलला घालायचा का? आणि त्यानं जर हॉस्पिटल टाकलं, पेशंट त्याच्यावर बाहेर येईल का परत कधी? आणि 80% पालकांनी मुलांची ऍडमिशन बळजबरीने केली. त्याची भौतिक पातळी तपासा. मग ते बोल 12 वर्ष लागली इंजिनियर व्हायला, म्हणजे काय ते तो जगांक पुढं. पहिल्या सेमिस्टरचे 2 राहिले का दुसऱ्या सेमिस्टरचे 1 सुटलं, दुसऱ्या सेमिस्टरचं 1 सुटलं का 4थ्या सेमिस्टरचे 6 राहिले. तो इंजिनियर का होईल? त्याच्या बरोबरच्या पोरांचे लग्न होऊन ऑपरेशन झाले. तुम्ही मुलांवर योग्य संस्कार करा, बाकी काहीच करू नका. काय मध्ये तो आता माझा मुलगा आहे, त्याने कीर्तनकार व्हावा, यापेक्षा मी का करावी? मला जर एवढा त्रास झाला 31 वर्षात, तर माझ्या पोरगा फाशी घेईल ना. मग भाऊ तू टपरी टाक, पण इकडे येऊ नको. त्या बापाची जिरली. तुम्ही मुलांवर संस्कार करा, मला एवढंच म्हणायचंय. आता झालं तयार. काय झालं? ती गेली तिच्या मैत्रिणीला सांगायला, तिच्या मैत्रिणीचं नाव, आणि ही तिला म्हणली, बाई मी पोरगं पटवलं. बरं, धुतलं, बॅलन्स टाकून घेतला, हिम टाकून घेतलं, पुन्हा हँडशीट घेतलं, हॉटेलिंग केलं, तो पुरा भिकारी केला. पण तो तर नपुसक निघाला ना. असं कोण म्हणती? इच्छा. बस फिट बसली कीर्तन ऐकलं. ती माया म्हणती, बाई तुला तरी प्रिय करे, मला तर प्रिय करे नाही, नवराय नाही. मग ही म्हणली तू काय काम करते? ती म्हणली मी एकच काम करते, प्रत्येक जीवाला 84 त्यात गुंतून मारायचं, त्याला भजन करून द्यायचं नाही. हा कोणाचा धंदा आहे? माया
बरोबर इच्छिती मैत्रीण माया. ती माया म्हणली बाई मला नाही नवरा, मला लग्न न करता 12 पोरं झाली. बोलला मायला. तिने विचारलं का ग तुझी पोरं कोण आहे? ती म्हणली माझी पोरं साधी नाही. एक पोरगा जर माझा एखाद्याला बिलागला तर साधूला संपून टाकीन तर माणसाचं काय. ही म्हणली तुझे पोरं कोण आहेत असे कोणाची? तर तिला एक जणीनं दम दिला, तुला माहित नाही कलियुग आलाय, इथं ज्ञानोबा जन्माला आले, इथं छत्रपती जन्माला आले, इथं तुकोबा जन्माला आले आणि भजन केले की माया मरते तू सावध व्हाय. माया म्हणली मी मराल पण मला 16 पोर आहेत. ऐका 16च्या 16, 12 पोर आहेत. ऐका 12च्या 12. ऐकायचे कुठं जायचे? पहिला पोरगा आहे काम. आणि शरीरात काम तयार झाला, नीट ऐका, शरीरात काम तयार झाला की तो डोळ्यात बाहेर पडतो. पहिलं पाप डोळ्यात तयार होतं आणि डोळा काही करीत नाही, डोळा ते पाप मनाक पाठवतो आणि मन काहीच करीत नाही, मन ते पाप इंद्रियाक पाठवत. आणि शरीरात एकदा काम तयार झाला आणि इंद्रिय माणसाचे खवळले का किती विद्वान माणूस चुकीची भूमिका करतो. तिथं काही चालत नाही. आणि काम एकदा खवळला का काय काय करतो ऐका, कामातून माणूस कधी वयाचा विचार करीत नाही, कामातून माणूस कधी जातीचा विचार करीत नाही, कामातून माणूस कधी नात्याचा विचार करीत नाही, कामातून माणूस कधी कुळाचा विचार करीत नाही, कामातून माणूस कधी शिलाचा विचार करीत नाही, कामातून माणूस कधी काळवेळेचा विचार करीत नाही आणि कामातून माणूस कधी लाज धरीत नाही. धडक मारील शंकरा, धडक मारील डोळ्यातून गेला मनात, मनातून घुसला अंगात आणि व्हायचा तो तमाशा. आता पुढे ऐका, काम जर अपुरा राहिला तर क्रोध तयार होतो. काम तयार झाला पण पुरा झाला नाही, कोण तयार झाला? आणि जेल मधले 80% आरोपी फक्त 2 मिनिटाचा राग आकारला नाही म्हणून आहे. खून करायला काय 2-4 दिवस लागतात का? मर्डर करायला का 5-6 दिवस लागतात का? गोळीबार करायला का दुपार लागते का? आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपल्या होता आला देतो इंद्रिकर बोकस बुक्स येतो. इंद्रिकर काय एका झापडीचा घडी नाही. तुम्हाला माहित नाही आम्ही जेव्हा आरोपीमध्ये कीर्तन करायला जातो जेलमध्ये, महाराज तसा आरोपी रडतात तसा कीर्तनात. काम माहिती तुम्हाला, काम 2 मिनिटाचं आहे पण फळ आयुष्याचं आहे. तुमच्या पाया बघतो हेमंत भाऊंच्या पिष्टे कीर्तनाला 2 मिनिटं रागाला आकळ झाला पण चुकीची भूमिका करू नका. नाही, चुकीची भूमिका जर करा तुम्हाला वाट. आणि तुम्हाला असं म्हणायचंय का आरोपीला कर्म केल्यावर पश्चाताप होत नाही? होतो, पण ती वेळ निघून उपयोग काय? आज 1,00,000-1.5 लाख रुपये तुम्हाला पेमेंट आहे, 4 रविवार सुट्टी आहे, 2 शनिवार तुम्ही घरीच आहे, 20-30 खाऊन घरी पिढी संपत कसं करे? जर सापडलं तर गेमच ना. तुम्ही का वाईट क्रोधाला आकडा खून सहज होऊ शकतो. का करायचं? आज तुम्ही अभ्यास केला नाही. 60% आरोपी फक्त 2 मिनिटाच्या खटक्यातून गेले. काय लागलं बॉक्सायला, काय लागलं गोळीबार करायला, जिंदगी संपली त्याचं काय?
मग तुम्हाला हे पुन्हा मिळेल का? काय दोन भावांची शेतीच्या बांधावरून मारामारी आली, एक हात एक मिळाला आणि एक हात गेला, कापूस याचा माणूस नाही राहिलो, करायचं काय? काय करायचं काय मला सांगा ना. करोडो रुपयाचं शरीर आहे महाराज. साहेबांच्या विष्णुचिंतनाला सांगतो, तुम्ही बरबाद घालू नका. आणि तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, आपली कर्म आपल्याला भोगायची आहे. याच्यातला एकही पठ्य आपल्या कर्मात वाटेकरी नाही. हे फक्त तात्पुरतं दाखवणारे लोक आहेत, आम्ही आहेत आम्ही आहेत. मग लग्नाला 5,000 लोक आले, मग काय कर्ज फेडू लागायला आले? लोकांना काय घेणं, हसण्यावरही नेऊ नका. आपली कर्म आपण भोगायची आहे. तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, राम प्रभू रामचंद्र इतके विद्वान होते महाराज. तुम्ही रामायणातले सगळे युद्ध पहा, प्रभू रामचंद्राने युद्ध करताना माणसाचा वापरच केला नाही. इतकी बुद्धी होती प्रभू रामचंद्र. नाहीच. वेळेला पशु काम आहे. जटाई सुद्धा पशुचे, गरुड सुद्धा पशु. आणि हनुमान वानर, सीता वानरांकून आणली, पण एकाही ठिकाणी प्रभू रामचंद्राने माणसाला युद्ध करायला लावलं नाही. काय सायकोलॉजी असेल प्रभू रामचंद्राची. ही सायकोलॉजी आहे. तिला सायंटिफिक लँग्वेज मध्ये विदुर नीती म्हणतात. वापरली रामाने. प्रभू रामचंद्रांनी का वापरला नाही माणसाचा वापर? प्रभू रामचंद्राला माहित होतं, हा प्राणी आपला म्हणेल, पण हा 90 वर बदलू शकतो. याला जर एखाद्याला बाजली चांगली तर आपली सीता डोंगराला असते, आपल्याला याला उचलून आणावं लागेल. ही अवलाद नको. हा खांब्यावर बदलतोय. इतकी सायकोलॉजी वापरते. म्हणून कधी अभ्यास करा, नियमाने रावणाने रामाला मारायला पाहिजे. संपत्ती रावणाची जास्त आहे, तुम्ही अभ्यास नाही केला, रामाने रावण मारलाय. याचं कारण आहे, रामाची संपत्ती दैवी आहे आणि रावणाची संपत्ती आसुरी आहे. आणि आसुरी संपत्ती कधीच दैवी संपत्ती पुढे टिकू शकत नाही. थोडा वेळ मजा आणेल. आता काही लोक आहेत नोकरीला असताना कधी सोमवार नाही, कधी एकादश नाही, कमाई पा डोळे लाल, कधी गरीबावर उपकार नाही, काही नाही. म्हातारपणा नाही वाईट येते. तुम्ही जाऊन बा वृद्धाश्रमात कधी. आम्ही जातो कधी कधी, ते आम्हाला ओळख करून देतात. मी विस्तार अधिकारी होतो. त्याला लाज नाही वाटत सांगायला आपला एवढा विस्तार झाला का काय. मी अभियंता होतो. आता काय एक मुलगा इंजिनियर केला, तो सासरवाडीला गेला. एक मुलगी कॉलेजला गेली, आलीच पहिली बायको गेली म्हणून दुसरी केली, ती पेन्शन घेऊन गेली. मोकळा झाला. आणि मग तो दिंडीत आमच्या लोकांनी आला तर आला. आमच्या 2 दिंड्या करून दिल्या, म्हणजे वाटलाच का. नाही, इंद्रियाचं वाक्य ऐकायचं तुम्हाला. सगळ्याला माफी आहे, कर्माला माफी नाही. नाही काम होणार. तुमचं तर डोकंच बंद झालं. तुम्हाला वाटतं हे नाही होणार. रामाची संपत्ती दैवी. तुम्ही अति कोट्याधीश लोक पहा, कोट्याधीश. त्यांच्या घरामध्ये एक माणूस का होईना याराशी. यारा नसलं तर बेवडा तरी आहे, बेवडा नसलं तर नादी तरी आहे. आम्हाला नेतात महाराज कोट्याधीश लोक, लई स्टेट आम्हाला भेटतात कधी कधी. असे का नात्यात आमच्या पैसे. महाराज महाराज तुमचे पाय आमच्या घरात लावा.